श्री स्वामी समर्थ. अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत. आपले स्वतःचे हक्काचे घर असणे ही प्रत्येकाची मूलभूत गरज आणि आयुष्यातील एक मोठे स्वप्न असते, जे आपल्याला सुरक्षितता, स्थिरता आणि मानसिक शांतता प्रदान करते. भले ते लहान असो, साधे असो किंवा झोपडी असो, पण आपल्या हक्काचे हवे. दुसऱ्यांच्या घरात होणारा मानसिक त्रास तर सर्वांना माहीत असेलच. आपण आपल्याला जसे हवे तसे करू शकतो. ती हक्काची जागा म्हणजे आपले स्वतःचे हक्काचे घर. आपले स्वतःचे हक्काचे घर होण्यासाठी कोणती सेवा करावी ते पहा. पण त्याआधी ओढ स्वामी सेवेची या माझ्या यूट्यूब चॅनेलला जर सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी विश्वकर्मा जयंती आहे. तर हे विश्वकर्मा कोण? भगवान विश्वकर्मा यांना जगातील पहिले वास्तुविशारद म्हणजे आर्किटेक्ट आणि शिल्पकार मानले जाते. त्यांनी स्वर्गाचे, द्वारका, हस्तिनापूर आणि जगन्नाथपुरीसारखी अनेक शहरे निर्माण केली. देवांचा इंजिनियर म्हणजे विश्वकर्मा देव. विश्वकर्मा जयंती हा श्रमाचा आदर करणारा आणि तांत्रिक कौशल्याला पूजणारा एक महत्त्वाचा राष्ट्रीय श्रम दिन मानला जातो. या सृष्टीचा पहिला दिव्य शिल्पकार म्हणजे विश्वकर्मा होय. या विश्वकर्मा जयंतीला कारखाने, कार्यशाळा आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कामगार, कारागीर आणि इंजिनियर्ससाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ज्या दिवशी यंत्रे, अवजारे व कार्यस्थळांसाठी पूजा करून प्रगती व सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली जाते. तर आपल्या हक्काची वास्तू होण्यासाठी घर घेताना, घर बांधताना किंवा घर विकताना अनेक अडचणी निर्माण होणे, जे काही गाळे असतील, कारखाने असतील किंवा आपला फ्लॅट भाड्याने देताना, विकताना अडचणी निर्माण होत असतील, तर या सर्वांवरती एकमेव उपाय म्हणजे विश्वकर्मा चालीसाचे पठण होय. विश्वकर्मा जयंतीपासून सलग 41 दिवस आपल्याला विश्वकर्मा चालीसाचे पठण करायचे आहे. विश्वकर्मा चालीसा वाचनाला मोजून 5 मिनिटे लागतात. रोज कमीत कमी एक वेळा विश्वकर्मा चालीसाचे पठण करावे. जरी वाचायला जमले नसेल तर श्रवण देखील करू शकता. वाचण्याइतकेच पुण्य श्रवण भक्तीला देखील आहे. स्त्रियांनी मासिक धर्मामध्ये, सोयर सूतकमध्ये ते दिवस सोडून वाचन नंतर चालू करावे. ही सेवा घरातल्या महिलांनी, पुरुषांनी, मुलामुलींनी कुणीही केली तरीही चालते. सकाळी स्नान झाल्यानंतर, देवपूजेनंतर अगरबत्ती आणि तुपाचा दिवा लावून या चालीसाचे पठण करावे. विश्वकर्मा देवाला आपली जी काही घराविषयी अडचण असेल, घर विकायचे असेल किंवा घर मिळवायचे असेल, ते सर्व सांगून प्रार्थना करावी. विश्वकर्मा जयंतीला जमले नसेल तर कोणत्याही वाराला तुम्ही वाचू शकता. 40 दिवसामध्ये जर काम झाले नाही तर निदान कमीत कमी 6 महिने तरी ही सेवा करावी. याचे रोज वाचन केल्याने देखील अनेक फायदे होतात. ते फायदे कोणते आहेत ते पहा. विश्वकर्मा चालीसाचे नियमित वाचन केल्यामुळे आर्थिक समृद्धी, व्यवसायात प्रगती, तांत्रिक कौशल्यामध्ये वाढ होते आणि स्वतःचे घर किंवा वास्तू मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होते. भगवान विश्वकर्मा जे शिल्पकार आणि सृष्टीचे निर्माते आहेत, व्यवसायात किंवा नोकरीत यश मिळते, आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. वास्तू किंवा स्वतःचे घर होण्यासाठी तांत्रिक कामे, यंत्राशी संबंधित व्यवसाय किंवा हस्तकला क्षेत्रात काम करणाऱ्यांचे कौशल्यात व उत्पन्नात वाढ, बुद्धी, ज्ञान, निर्णय घेण्याची क्षमता, वास्तुदोष दूर होऊन कुटुंबात सुख, शांती आणि सौभाग्य नांदते. विश्वकर्मा चालीसा पठणाने विचारांची स्पष्टता, एकाग्रता आणि कामाशी संबंधित किंवा तांत्रिक समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यास मदत होते. विद्यार्थी आणि अभियंते दोघांनाही सुधारित विश्लेषणात्मक कौशल्यांचा फायदा होतो. घरातील जे काही वास्तुदोष असतील, घरातील जी काही अशुद्ध ऊर्जा असेल ती शुद्ध होते. घराला लागलेला वास्तूचा दोष निघून जातो. उत्पादन, हार्डवेअर, यंत्रसामग्री किंवा तंत्रज्ञान उद्योगात वाढ, स्थिरता आणि विस्तार होण्यास मदत होते. दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य होतात. जे काही कारखाने असतील, मशीन शॉप असतील, तांत्रिक सेटअप मधील कामगारांना अपघातमुक्त आणि सुरक्षित कामकाजासाठी बिघाडांपासून संरक्षण होते. अवजारे आणि उपकरणांमध्ये कार्यक्षमता आणि दीर्घायुष्य येते आणि यंत्रसामग्री चांगल्या स्थितीत राहते. स्टार्टअप आणि उद्योजकीय उपक्रमांमध्ये मदत करते. ज्या लोकांनी नव्याने उद्योग उभारला आहे त्या उद्योगामध्ये येणारे अडथळे या विश्वकर्मा चालीसाने नाहीसे होतात. आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी नक्कीच या विश्वकर्मा चालीसाचे पठण करावे. आपण स्वतः सेवा करून स्वतः अनुभव घ्यावा. तर ही विश्वकर्मा जयंतीची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती आवडली तर लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.